स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. स्वागत आहे सर्वांचं आजच्या सेशनमध्ये. आज आपण बघणार आहे सकाळी जो आपला शक्तिपात झालेला आहे त्या शक्तिपाताच्या ऊर्जांना आता आपण ऍक्टिव्हेट करणार आहोत. आणि ऍक्टिव्हेट केल्यानंतर आपण या सकारात्मक ऊर्जा स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःसह इतरांसाठी वापरणार आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत की तुमच्या शब्दांनी पाण्याची ऊर्जा कशा पद्धतीने चेंज होते. आपण जाणून घेणार आहोत की पाणी, अन्न याला आपण कशा पद्धतीने सकारात्मकतेने ऍक्टिव्हेट करू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करू शकतो, इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करू शकतो. सॉल्ट ऍक्टिव्हिटी मध्ये आपण तुमच्या शब्दांनी म्हणजे पाण्याची चव तर बदलणारच आहे, मिठाचा खारटपणा देखील कमी होणार आहे. तर एका छोट्याशा वाटीमध्ये थोडस मीठ आणायचं आहे, एक ग्लास पाणी किंवा एक बॉटलमध्ये पाणी घेऊन बसायचंय, सोबत एक ग्लास पण घेऊन बसायचं. एक 2 मिनिटं मी तुम्हाला देत आहे. तर एक बॉटलमध्ये पाणी, सोबत एक ग्लास आणि थोडस मीठ एखाद्या वाटीमध्ये घेऊन बसायचं आहे. जेणेकरून आपण आज जे प्रॅक्टिकल करणार आहे म्हणजे परत तुम्हाला उठायची गरज पडणार नाही. ठीक है. एक गिलास में पानी लेना है या फिर एक बोतल में पानी लेके बाजू में एक गिलास लेके बैठो, नमक लेके साथ में बैठना है. थोड़ा सा नमक आपको साथ में लेके बैठना है. ओके, चलो रेडी हो जाओ. 2 मिनट में आपको दे रही हूँ उसके लिए. स्टार्ट टुडेज प्रॅक्टिस. आता आपण सगळ्यात पहिले ऍक्टिव्हेशन करणार आहोत. काय करणार आहोत? ऍक्टिव्हेशन. ज्या ऊर्जा आपण पहाटे शक्तिपाताच्या माध्यमातून ऍक्टिव्हेट केलेल्या आहे त्या ऊर्जांना आपण आता अनुभव करणार आहे परत ऍक्टिव्हेशन करून. ठीक आहे. तर थोडं 2 सिप पाणी पिऊन घ्या आधी. ठीक आहे, चला 2 सिप पाणी पिलं. दोन्ही हात रब करायचे आहे. रब युअर हँड. दोन्ही हात रब करायचे आणि माझ्यासोबत प्रत्येकाने प्रार्थना करायची आहे. इफ यू वॉन्ट मोर एनर्जी, माझ्यासोबत कनेक्ट व्हायचं असेल तर स्विच ऑन युअर व्हिडिओ. व्हिडिओ बंद करून प्रॅक्टिस होत नाही. प्रार्थना करायची आहे. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार प्रार्थना करायची आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. दोन्ही हात रब करायचे आहे. डावा हात खाली, उजवा हात वर आणि म्हणायचं चार्ज. चार्ज म्हणजे एनर्जी ऍक्टिव्हेट करतो आपण. हील म्हणजे उपचार करतोय आणि प्रोटेक्ट म्हणजे प्रोटेक्शन देतोय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. किंवा म्हणू शकतो हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो आणि मला या ऊर्जांचा अनुभव करो. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. दोन्ही हातांमध्ये एक मॅग्नेटिक फील्ड जाणवेल. अगदी हळूवार हात फिरवायचा आहे. अगदी स्लोली. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 1 मिनिट. ओके. सो चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील असं करायचं प्रशांत दानी सर. हात खाली वर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. हळूवार 21 वेळा. मोजत बसायचं नाहीये. ठीक आहे. अंदाजे करायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 अंदाजे 21 वेळा करायचं आहे. ठीक आहे. त्याच्या 21 वेळा झाल्यानंतर हात बदलायचा आहे. डावा हात, जो हात वर होता तो खाली घ्यायचा आहे आणि परत चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. हे ब्रह्मांड दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा माझ्या हातांमधून प्रवाहित हो आणि मला या ऊर्जांचा अनुभव करो.
हे ब्रह्मांडातील दिव्य रेखी शक्ती माझ्या हातांमधून प्रवाहित हो आणि मला या ऊर्जांचा अनुभव करो. ठीक आहे. लँग्वेज इज नॉट अ मॅटर. कुठल्याही भाषेत तुम्ही रेकीला कॉल करू शकता आणि आवाहन करून प्रॅक्टिस करू शकता. लँग्वेजचं कुठलंही बंधन नाही आहे. चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चला करा, प्रत्येकाने करायचंय. स्लोली हात टच करायचा नाही. हाताचा कप शेप, सपाट हात नाही ठेवायचा प्रशांत सर, असा कप शेप. श्री शिरीष सर असा असा कप शेप. हाताचा कप शेप आणि हळूवर. रेकीची ऊर्जा आपल्या सेंटर ऑफ द पॉम मधून जात असते. चला 21 वेळा. चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 चार्ज हील एंड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चलो, अभी 21 बार हो गया है, तो अभी आपको हैंड चेंज करना है. आता हाताची मुठ्ठी बांधायची आहे. डावा हाताची मुठ्ठी बांधायची आहे आणि इथे आता क्राऊन चक्रावर इथे म्हणायचं चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. हे हे दिव्य ब्रह्मांड, दिव्य रेखी शक्ती माझ्या सातही चक्रांना हील कर. सातही चक्रांना चार्ज कर. सातही चक्रांना ऍक्टिव्ह कर. हे ब्रह्मांडी दिव्य रेखी शक्ती माझ्या सातही चक्रांना हील कर. सातही चक्रांना ऍक्टिव्ह कर. सातही चक्रांना चार्ज कर. हे ब्रह्मांडीय दिव्य रेखी शक्ती. क्लॉकवाईज फिरवायचं आहे, उलट्या घडायचं नाही, सरळ घडायसारखं. चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. 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 चला करा 21 वेळा. चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. चार्ज हील 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 अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रा. आता आपल्या जन्माची सुरुवात नाभीपासून झालेली आहे. मूठ बांधलेलीच राहील. नाभीवरनं क्लॉकवाईज हात फिरवायचा, टच करायचा नाही आणि म्हणायचं चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. आपल्या शरीराच्या एनर्जीचे सर्व सेंटर्स नाभीमध्ये आहेत.
त्याच्यामुळे तिथे क्लॉकवाईज हात फिरवून चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र और नेवल चक्र. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र और नेवल चक्र. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र और नेवल चक्र. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र और नेवल चक्र. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र और नेवल चक्र. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र और नेवल चक्र. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र और नेवल चक्र. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र और नेवल चक्र. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र और नेवल चक्र. चार्ज हील अँड प्रोटेक्ट क्लॉकवाईज फिरवायचा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र और नेवल चक्र. आता आपल्या दोन्ही हात हृदय चक्रासमोर ठेवून बोलायचं. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 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 आता बघा दोन्ही हात रब करायचा आहे. दोन्ही हात रब करा. हात असे करा. कल्पना करा अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तुमच्या क्राऊन चक्रातून प्रवाहित होऊन सातही चक्रांमध्ये प्रवाहित होत आहे. थडाय चक्र, पोट चक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्ठान चक्र, रूट चक्र, संपूर्ण शरीर, दोन्ही पाय, शरीरातील प्रत्येक ऑर्गन मध्ये ही ऊर्जा प्रवाहित होत आहे. आणि तुमच्या दोन्ही हातांमधनं आता ही ऊर्जा प्रवाहित होत आहे. तुमच्या दोन्ही हातांमधनं ही ऊर्जा प्रवाहित होत आहे. हातांमध्ये ऊर्जांचे कंपन फील करा. हातांमध्ये ऊर्जांचे कंपन फील करा. थंड, गरम, राऊंड फिरणारी ऊर्जा असं वेगवेगळ्या पद्धतीचे प्रत्येकाला ऊर्जांचं फिलिंग जाणवेल. आणि कल्पना करा की दोन्ही हात डोक्यावर ठेवायचे आता आणि डोक्यांमधनं एक ऊर्जांचा फ्लो संपूर्णतः तुमच्या संपूर्ण शरीराला, शरीरातील प्रत्येक सेल, प्रत्येक ऑर्गनला हील करत आहे. शरीरातील प्रत्येक सेल, प्रत्येक ऑर्गनला हील करत आहे. शरीरातील प्रत्येक सेल, प्रत्येक ऑर्गनला हील करत आहे. 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 आणि आता हळूच दुनियात शरीरावर जिथेही तुम्हाला दुखत आहे, ज्याही वेदना आहे, शरीरावर कुठेही तणाव असेल, त्या दुखणाऱ्या भागावर हात ठेवा. कुणाचे गुडघे गुडघे दुखत असतील, कुणाला चेस्ट पेन असेल, कुणाला जिथे कुठेही पेनफुल एरिया आहे त्या पेनफुल एरियामध्ये तुम्हाला हात ठेवायचा आहे. त्या पेनफुल एरियामध्ये हात ठेवायचा आहे. जिथेही तुम्हाला वेदना आणि पेन असेल त्या पेनफुल एरियामध्ये हात ठेवायचा आहे. त्या पेनफुल एरियामध्ये हात ठेवायचा आहे. फील द डीप हिलिंग. फील द डीप हिलिंग. दिव्य ब्रह्मांड ऊर्जा तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे. 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 आणि तुमच्या शरीरावर जिथेही दुखणं आहे, जिथेही तणाव आहे, तिथे तुमचं दिव्य हिलिंग होत आहे. शरीरावर जिथेही तणाव आहे तिथे तुमचं दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य हिलिंग होत आहे.
दिव्य हिलिंग होत आहे. कल्पना करा, हातातून थंड गरम राऊंड राऊंड फिरणारी ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि तुमचं दिव्य हिलिंग होत आहे. जस्ट फील द एनर्जी. दिव्य ऊर्जांचा आपला अनुभव करा. दिव्य ऊर्जांचा आपला अनुभव करा. दिव्य ऊर्जांचा फ्लो अनुभव करा. फील द एनर्जी. फील द एनर्जी. यू कॅन फील युअर सेल्फ. अगदी तो त्रास कितीही जुना असेल तरी आता तुम्ही स्वतःला हील करू शकत आहे. त्या दिव्य ऊर्जांसोबत तुम्ही स्वतःला हील करू शकत आहे. यू कॅन हील युअर सेल्फ. यू कॅन हील युअर सेल्फ इझिली. 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 दिव्य रेकी शक्तीला थँक्यू म्हणायचंय. हात बाजूला करायचंय. स्वतःचा आभार. दिव्य रेकी शक्तीचा आभार. चला हँडल्स करा. कुणाकुणाचा त्रास कमी झालेला आहे चेक करा. पहिल्यांदा तुम्ही स्वतःच्या स्पर्शाने स्वतःला हील केलेलं आहे. रेखा मॅडम अनम्यूट करा. कुठे गेले? आता हँडल्स होता त्यांचा. हा, रेखा मॅडम बोला. माईक माईक ऑन करा. कुठून आहात रेखा मॅडम? पुणे, पुणे से. ओके, क्या फील हुआ? गुड़गा दुखता था तो अभी थोड़ा कम हो गया दुखने का. चला व्हेरी गुड. तुम्ही स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःला हील केलं. ग्रेट. वनिता नैनवानी मॅडम बोला. मैडम मैंने वो हाथों में ऐसे लग रहा था कुछ गोल गोल घूम रहा है, मतलब हाथों के बीच में ऐसे पाम में से लग रहा था कि कुछ एनर्जी फ्लो हो रही है गोल गोल. और जब लास्ट दर्द में ना ऐसे कितना कम हुआ? हैंड, दर्द नहीं है, ऐसे बस मतलब फील हुआ एनर्जी अच्छा, जब एनर्जी जैसे. फील किया आपने. ओके गुड. आणखी कोणी? एनीवन ज्यांनी एनर्जी फील केली? स्वतःचा पेन कमी झाला? कुणाचेच पेन कमी नाही झालं का? की प्रॅक्टिकलच केलं नाही? परी मॅडम बोला. माझा कालपासून पाय दुखत होता आणि ते आज केल्यावरती पूर्णपणे कमी झाला. चलो ग्रेट. अनिता मॅडम बोला. खूप दिवसांनी दिसलात. छान वाटलं बघून. स्वामी समर्थ मॅम. ही स्वामी समर्थ बोला. हो, डोकं जाम दुखत होतं. आता जस्ट लपटलं. लाईव्ह बघायचंच होतं पण तेवढ्यात ते हिलिंग चालू होतं. म्हटलं परत हे करून घेतलं. आता 80% कमी झालंय. खूप छान वाटतंय. चला ग्रेट. छान. कसे आहेत तुम्ही? एकदम छान. आणि तुम्हाला बघूनही छान वाटलं. थँक्यू मॅम. थँक्यू. चला ग्रेट. सो बऱ्याच लोकांना एनर्जी जाणवली. बऱ्याच लोकांचा पेन कमी झाला. तर हे होतं आपलं सेल्फ हिलिंग. तर या डिटेलमध्ये कसं करायचं ते आपण शिकणारच आहे. आता आपण एक छोटस प्रॅक्टिकल केलं. आता तुम्हाला बघायचं आहे की पाण्याची चव बदलणं आपला उद्देश नाही, पण आता आपण सध्या ते प्रॅक्टिकल करणार आहे. कारण एव्हरीथिंग इज एनर्जी. आणि त्या पाण्याची एनर्जी, आपलं जल ही जीवन आहे. 70% पाण्याने आपण बनलेलं आहे. तर त्या एनर्जीला आपण पॉझिटिव्हिटीने कशा पद्धतीने अनुभव करू शकतो. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं? ग्लासमध्ये पाणी घ्यायचं. एक सिप पाणी पिऊन त्याची नॉर्मल चव अनुभवा. एक सिप पाणी प्या आणि त्याची नॉर्मल चव काय तो एक्सपिरियन्स करा आणि लक्षात ठेवा. ठीक आहे. एक नॉर्मल पाणी जे आपण पितोय त्याचं एक सिप प्यायचं आहे. मग त्या ग्लासमध्ये पाणी घ्या. त्याला मी सांगेल तसे अफर्मेशन द्यायचे. ओके. काय अफर्मेशन द्यायचंय पाण्याला? थँक्स टू मी, थँक्स टू दिस वॉटर. पहिले थँक्स टू रेकी, थँक्स टू मी, थँक्स टू दिस वॉटर. मी स्वतःची आभारी आहे, या पाण्याची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. आणि मग म्हणायचं या पाण्याला, ह्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि हे पाणी
मंदिरातल्या तीर्थासारखं झालंय किंवा नारळाच्या पाण्यासारखं झालेलं आहे. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला क्लॉकवाईज अफर्मेशन द्यायचं आहे. या पाण्याला नारळाच्या पाण्याची चव आलेली आहे, असं अफर्मेशन द्यायचं आहे. ठीक आहे, चला करा. या पाण्याला नारळाच्या पाण्याची चव आलेली आहे. या पाण्याला नारळाच्या पाण्याची चव आलेली आहे किंवा मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. ठीक आहे, अफर्मेशन काय द्यायचं? या पाण्याला नारळाच्या पाण्याची चव आलेली आहे किंवा मंदिरातल्या तीर्थाची चव आली. पूर्ण श्रद्धेने पाण्यावरून हात फिरवा जवळपास 21 वेळा. या पाण्याला नारळाच्या पाण्याची चव आलेली आहे किंवा मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिरातील 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 तीर्थाची चव आलेली आहे. त्या पाण्याला म्हणा तू खूप छान आहे आणि तू अगदी मंदिरातील तीर्थाप्रमाणे बनलेला आहे. तू खूप छान आहे आणि तू मंदिरातील तीर्थाप्रमाणे बनलेला आहे. तू खूप छान आहे आणि मंदिरातील तीर्थाप्रमाणे बनलेला आहे. तू खूप छान आहे आणि मंदिरातील तीर्थाप्रमाणे बनलेला आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि आता ते पाणी एक एक सिप करून पिऊन बघा किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी असेल त्यांना देऊन बघा. दे विल फाइंड द चेंज ऑफ दॅट वॉटर. आणि कुणाकुणाचा पाण्याची चव बदललेली आहे सांगा. चला हँडल्स करा ज्यांना ज्यांना अनुभव आला पाण्याची चव बदललेली आहे. भाग्यश्री मॅडम कुठून आहात सांगा आणि काय वाटलं ते सांगा. हॅलो मॅम, मी काय चिपळूणवरून बोलते. काय? तीर्थाच्या पाण्याची चव आलेली आहे. चला चव बदललेली आहे. रेखा शिंदे मॅडम तुम्ही सांगा काय फरक वाटला पाण्याच्या चव मध्ये? हा मॅडम, हे पाणी मॅडम मंदिरातल्या पाण्यासारखं लागते मॅडम. काय झालं? मंदिरातल्या पाण्यासारखं लागते पाणी. मंदिरातल्या पाण्यासारखं लागत आहे. ग्रेट. हा, चलो इकडे खाली मेसेज येतात. थँक्यू मॅडम. ओके, अजून कुणाला फरक जाणवला पाण्याचा? प्रशांत दानी सर बोला. अनम्यूट करा, माईक ऑन करा. हा बोला. मॅडम ते नारळाच्या पाण्यासारखं लागतंय जरा. ग्रेट. पूजा नारकर मॅडम बोला, कसं वाटलं? पूजा नारकर माईक ऑन करा. माईक परत बंद झाला तुमचा, ऑन करा. हा मॅम, एकदम तीर्थाप्रमाणे लागत आहे. ग्रेट. तीर्थाची टेस्ट चव बदलली, गोड लागत आहे. ओके ग्रेट. बऱ्याच लोकांना फरक जाणवलेला आहे. हा परी बोला.
रेखा मॅडम अनम्यूट करा. काय तुम्हाला जाणवलंय? तीर्थासारखं वाटलं पाणी. चला ग्रेट. हा परी, तुम्हाला काय जाणवलं? मला नारळाच्या पाण्यासारखी चव लागली. मी माझ्या बहिणीला सुद्धा टेस्ट करायला दिला. तिला पण खूप छान लागलं पाणी. चला ग्रेट. आता आपल्याला इथे कुठला जादूचा प्रयोग करायचा नव्हता. हे कशासाठी आहे? तुमच्या शब्दांमध्ये किती ताकद आहे की तुम्ही पाण्याचे व्हायब्रेशन चेंज करू शकता. मग आजपासनं आपल्या घरी जिथेही पाणी स्टोर होतं, वॉटर फिल्टर मधनं पाणी घेत असाल, घरात माठ भरलेला असेल किंवा कुठेही पाणी साठवत असाल, त्या पाण्याला अफर्मेशन द्यायचं आहे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस वॉटर. ईश्वर गुरूंचा आभार, माता पित्यांचा आभार. आणि एक अफर्मेशन लिहून घ्या. ते अफर्मेशन डेली द्यायचं. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. काय अफर्मेशन द्याल? हे पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. असं 3 वेळा अफर्मेशन देऊन पाण्याचे व्हायब्रेशन चेंज कराल तर तुमच्या घरी येणारा व्यक्ती म्हणेल तुमच्या घरामध्ये काहीतरी वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आहे, पाण्याला काहीतरी वेगळीच चव आहे. ठीक आहे. मुलं अभ्यास करत नाही, त्यांना पाणी चार्ज करून द्या. माझा मुलगा नियमित आणि वेळेवर अभ्यास करत आहे, त्याला उच्चतम यशाची प्राप्ती होत आहे. मुलांच्या अभ्यासासाठी तुम्ही या पद्धतीने पाणी चार्ज करून देऊ शकता. घरी रागराग करणारा एखादा व्यक्ती असेल, त्याला स्पेशल पाणी चार्ज करून द्या. याचा स्वभाव खूप शांत आणि प्रेमळ झालेला आहे, घरी सगळ्यांसोबत प्रेमाने वागत आहे. बरोबर की नाही? अफर्मेशन पॉझिटिव्ह पाण्याला व्हायब्रेशन. जसं तुम्ही नारळाचं पाणी किंवा तीर्थाची चव आणली, तसंच तुम्ही रोज रोज सकारात्मक अफर्मेशन देऊन घरच्यांना पाणी द्यायला सुरुवात केली तर घरच्या लोकांच्या स्वभावामध्ये पुढच्या 3 महिन्यामध्ये फरक पडणार आहे. पण लक्षात घ्या, लेवल 1 ची ऊर्जा फक्त 10% आहे. हे जेव्हा तुम्ही रेकीच्या सेकंड लेवल आणि मास्टर लेवलच्या सिम्बॉल सोबत कराल तर रिझल्ट अधिक फास्ट आणि उत्तम येणार आहेत. ठीक आहे. रिझल्ट अधिक फास्ट आणि उत्तम येणार आहेत. ओके. तर त्याच्यामुळे हे झालं पाण्याचं. कळलं? फरक जाणवला आपल्याला. आता आपण बघणार आहे अन्नाचं. सेम अफर्मेशन घरी स्वयंपाक झाल्यानंतर माझे जे बंधू किचन मध्ये जात नाही त्यांना विनंती आहे की 2 मिनिटासाठी किचन मध्ये जायचं, अफर्मेशन द्यायचं. हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. काय म्हणणार आपण? हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. काय अफर्मेशन राहील? हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. काय अफर्मेशन राहील? हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. या पद्धतीने आपल्याला सकारात्मक अफर्मेशन द्यायचं आहे. क्लिअर? ओके. आता बघा, मीठ ठेवायला सांगितलं होतं. मीठ कशासाठी? आता बघणार आहे आपण तुमच्या शब्दांनी. तुमच्या शब्दांमध्ये पॉवर किती आहे? मिठाचा खारटपणा कमी करू शकता का? ठीक आहे. पहिले नॉर्मल मीठ जिभेवर घेऊन त्याची चूळ भरून घ्या. नॉर्मल मिठाची चव बघा जशी आपण पाण्याची बघितलेली होती. पिंच, खूप सारं मीठ नाही टाकायचं, पिंच ऑफ सॉल्ट, एक चिमूटभर मीठ जिभेवर घ्या. गोला करून टाका, बिलकुल कुल्ला कर लीजिए. चला करून बघा लवकर.
चला, आता घेतली मिठाची चव, गुळला केला. आता काय करायचंय? हाताची घडी तोंडावर बोट नाही करायचंय. त्याच्यानी समजणार नाही मिठाची ऍक्टिव्हिटी कशी आहे, प्रॅक्टिकली करून बघावं लागेल. ओके, आता ज्यांनी गुळला केला, प्रॅक्टिकल करून बघितला, आता त्या वाटीतल्या मिठाला म्हणा, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस सॉल्ट. मी स्वतःची आभारी आहे, दिव्यरेखी शक्तीची आभारी आहे, मिठाची आभारी आहे. आणि त्या मिठाला म्हणा, तू एकदम टेस्टलेस झालेला आहे, तू पानसट झालेला आहे, तुला कुठलीच चव नाही आहे. तू टेस्टलेस झालेला, असं त्याला कंटिन्यू म्हणा, तू टेस्टलेस झालेला आहे, तू पानसट झालेला आहे, तुला कुठलीही चव नाही आहे. तू टेस्टलेस झालेला आहे, तू पानसट आहे, तुला कुठलीही चव नाही आहे. तू टेस्टलेस झालेला आहे, तू पानसट आहे, कुठली चव नाही. चला, रिपीट दिस टू, एक 2-4 मिनिटं रिपीट करा हे अफर्मेशन. त्या मिठाला सांगा की तुला कुठलीही चव नाही आहे. तू टेस्टलेस झालेला आहे, तुला कुठलीच चव नाही आहे, सांगा मिठाला. यू आर टेस्टलेस. सांगा टेस्टलेस आहे म्हणून त्या मिठाला. तुला कुठलीही चव नाही आहे. यू आर टेस्टलेस. यू आर टेस्टलेस. यू आर टेस्टलेस. तुला कुठलीही चव नाही आहे. तुला कुठलीही चव नाही आहे. तुला कुठलीही चव नाही आहे. कुठलीही चव नाही आहे. ओके, आता एवढं म्हटल्यावर त्या मिठाला थोडस परत चव घ्या आणि कुणा कुणाचं मीठ टेस्टलेस झालं किंवा खारटपणा कमी झाला बघा, चेक करा. यू आर टेस्टलेस. कुणाकुणाच्या मिठाचा आधी खारटपणा कमी झाला आणि कुणाला नाही जाणवत ते मी सांगते मग. ओके, एनीवन ज्यांचा मिठाचा खारटपणा कमी झालेला आहे, रेज युअर हँड. खरंच खारटपणा बऱ्यापैकी कमी झाला. ओके, पूनम सावळे मॅडम बोला, अनम्यूट करा. पूनम मॅडम माईक ऑन करा. पूनम मॅडम माईक ऑन करा, बोला. येस मॅम, मिठाचा खारटपणा कमी झालेला आहे. ग्रेट. आणखी कुणाचा खारटपणा कमी झालाय, मिठाचा खारटपणा कमी झालाय, खाली मेसेज येतात आहे. सो विचार करा, हे अफर्मेशन की आपल्याला कुठले जादूचे प्रयोग करायचे नाही. सांगायचा मुद्दा म्हणजे तुमच्या अफर्मेशन मध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही कुठल्याही निगेटिव्हिटी म्हणजे निगेटिव्ह गोष्टीला जर सकारात्मक विचार केले तर त्याला पॉझिटिव्हिटी मध्ये बदलू शकता. हाच या प्रयोगांचा अर्थ आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये रोज जर विचार कराल, जे आपण स्टार्टिंगला अफर्मेशन शिकलो होतो, मेरे जिंदगी में कितना गम है, ये बोलने से अच्छा अगर आपने बोल दिया की मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, या जगात सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती मी आहे, असं जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या परिवारासाठी सकारात्मक वाक्य बोलायला लागाल तर पेरणी सकारात्मकतेची झाली तर
तर जीवनामध्ये आनंद देखील सकारात्मकतेचाच आपल्याला मिळणार आहे. क्योंकि बोये पेड बबुल का आम कहा से खाये, तर आंबे जर खायचे असतील आंब्याचेच झाडं लावावे लागतील. त्याच्यामुळे स्वतःसाठी आणि इतरांसाठी नेहमी सकारात्मक अफर्मेशन द्यायचे आहेत. क्लिअर झालं? मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे? का बरं आपण हे प्रयोग काही कुठलं मॅजिक शिकण्यासाठी नाही आहे. हे प्रयोग कशासाठी आहे की बाबा तुम्ही जर तुमच्या विचारांवर काम केलं, पॉझिटिव्हिटीवर काम केलं आणि त्या पॉझिटिव्हिटीला रेकी ऊर्जांची जोड दिली तर अशक्यातील अशक्य गोष्ट तुम्ही पूर्ण करू शकता. जीवनामध्ये आनंदी राहू शकता. क्लिअर? सोपं आहे आनंदी राहणं. हा रेखा मॅडम बोला, अनम्यूट करा. बोला बोला, माईक ऑन करा. माईक ऑन केलाय मी, इकडनं केलं, क्लिक केलंय तुमचं. क्लिअर क्लिअर. रोज असं बोलायचं. रोज बोलायचं मी स्वस्थ आहे, मस्त आहे, जबरदस्त. स्वस्थ म्हणजे शरीर आणि मनाने स्वस्थ. मस्त म्हणजे प्रत्येक क्षणाचा आनंद. मी शिकवत आहे, मी आनंदाने शिकवत आहे. तुम्ही क्लास किती लोक आनंदाने कोणला कुछ लोक बैठे? आनंदाने शिकते मी पण. आनंदाने शिकायचं. चेहऱ्यावर दिसलं पाहिजे व्हायब्रेशन, बरोबर? आनंदाने शिकते. नाही तर आता क्लासमध्ये 157 लोक, उत्तर किती देतात? 2 आणि 3 बैठे. बैठने से रिझल्ट नाही आएगा. ओनली युअर ऍक्शन कॅन चेंज युअर लाईफ. जेव्हा तुम्ही ऍक्शन मोड मध्ये याल तेव्हा सकारात्मक रिझल्ट तुम्हाला तुमच्या जीवनात बघायला भेटतील. कारण आयुष्य कसं आहे, खूप सुंदर आहे आणि सुंदर त्याला आहे, आपण आनंदी आहे. सुंदर करू शकतो. दॅट इज इन अवर हँड. ओके, चला आता हे झालं, आपण छोटे छोटे प्रयोग केले. उद्या मी तुम्हाला असं पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे तुमचं. उद्या नाही घेऊ, उद्या आपण पुढचा भाग शिकू. उद्या तुम्हाला दुसऱ्यांना हील कसं करायचं, रेकी आणि आजार आणि रेकीद्वारे उपचार, हा टॉपिक आपण उद्याच्या ह्याच्यात कव्हर करणार आहे. काळजी नका करू, एवढ्या लवकर संपत नाही आहे. रेकी शिकण्याच्या पायऱ्या काय काय असतात हे आपण उद्याच्या सेशनला बघू. गुरुवारी मी तुमचं स्वतः हिलिंग करून देणार आहे. शुक्रवारी आपलं लास्ट सेशन राहणार आहे, ज्याच्यात मी तुम्हाला मनी मंत्रा आणि दैनंदिन रेकीची प्रॅक्टिस काय करावी हे आपण बघणार आहे. ठीक आहे? तर उद्या तुम्ही स्पर्शाच्या माध्यमातून दुसऱ्याला हील कसं करायचं ते शिकणार आहे. ठीक आहे? लोकल बॉडी पार्ट आणि फुल बॉडीचं हिलिंग कसं करायचं हे आपण उद्याच्या सत्रात शिकणार आहे. उद्या जर तुमच्यासोबत एक पेशंट असला तर तुम्हाला प्रॅक्टिस करायला खूप छान वाटणार आहे. सो उद्या जर एक पेशंट तुमच्याजवळ असेल आणि तो पेशंट कसा पाहिजे, त्याचं काहीतरी दुखून राहिलं म्हणजे तो सांगेल बाबा माझं 10% डोकं दुखत होतं, आता पूर्ण बरं झालेलं आहे. या पद्धतीने तो व्यक्ती तुम्हाला गाईड करेल. क्लिअर? ओके. हा, अर्णवी मॅडम बोला, काय म्हणणं आहे तुमचं? आणि आजपर्यंत म्हणजे आता जेवढं काही आपण 7 दिवसांमध्ये, आता डे 7 आहे, शिकलो, याबद्दल काही प्रश्न असेल तर आज आपण प्रश्न उत्तर घेणार आहोत. कारण आपल्याला शुक्रवारी काही प्रश्न उत्तर घेणार आहोत आपण, आणि आज आपण काही असं वेळ मिळेल तसं आता तुमच्या प्रश्नांची उत्तरे आपण देणार आहोत. बोला अर्णवी मॅडम, काय म्हणणं आहे? माझा पहिला जो प्रयोग केला त्याच्यात मला पाणी माझं सॉफ्ट झालेलं जाणवलं मला, पण दुसऱ्या याच्यामध्ये खारटपणा अजून वाढलं. म्हणजे हे काय इंटेन्शन चुकलं. होतं? थोडंसं परत एकदा हे प्रॅक्टिकल करून बघाल, येतो रिझल्ट. रेकीला कॉल करून करायचं. जर हे प्रॅक्टिकल तुम्ही रेकीला कॉल न करता केलं तर फायदा होणार नाही. इथे काम कोणती करते? जे सकाळी ज्यांनी शक्तिपात अटेंड केलेला आहे त्यांची एनर्जी इथे काम करते आणि म्हणून हे सगळे प्रयोग होतात. नाहीतर मी काल घेतले असते, पण काल का नाही घेतले? कारण याच्यासाठी अट्युनमेंट होणं खूप गरजेचं आहे, तरच हे सगळे उपचार तुम्ही करू शकणार आहे. विदाऊट अट्युनमेंट त्या गोष्टी शक्य नाही आहे. तर बऱ्याच लोकांचे मला मेसेज आले की मॅडम आमचा शक्तिपात चुकला, सकाळी आम्ही विसरलो. त्यांच्यासाठी एक उपाय आहे. जे लोक सेकंड थर्ड लेवलला ऍडमिशन घेतील तर सेकंड लेवलच्या शक्तिपाताच्या आधी त्यांचा मी शक्तिपात करून देणार आहे. अन्यथा पुढची बॅच जेव्हा केव्हा होईल आपली, त्या बॅचची वाट बघा. त्या बॅच मध्ये तुमचा शक्तिपात करून दिला जाईल. ओके, चलो डन. नेक्स्ट क्वेश्चन. मला प्रश्न नाही पडले तर असं वाटतं की एक तर मी शिकवलेलं डोक्यावरून विमान उडलं, नाही तर मग सगळे असेच बसले. एनी क्वेश्चन, एनी डाऊट? पटापट. हा, संगीता मॅडम बोला. मॅडम नमस्कार. काय? हॅलो. हा बोला. मॅडम माझा बिझनेस असल्यामुळे मला कंटिन्यू सेशन अटेंड करता आले नाहीये आणि रेकॉर्डिंग बघा, सकाळी रोज माझं 5 संध्याकाळी रेकॉर्डिंग वाजल्यापासून अपलोड होतं. मी तुम्हाला हो. आत्ताच एकच मिनिट, मी तुम्हाला माझ्या उद्या युट्यूबची लिंक देते, ते युट्यूबला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला डेली रेकॉर्डिंग भेटून जातील. ठीक आहे?
ओके. ओके. पण माझी शंका ही होती मॅम, जर तुम्ही जो सकाळी सेशन घेतलेला आहे ते माझंही मिस झालेलं आहे. मग सेकंड पण लेवल मला ऍडमिशन पुढच्या घ्या, तर मग त्याच्या आधी करून दिल्या जाईल. नाही तर मग जेव्हा ओके. आपली लेवल 1 ची बॅच होईल ती तुम्ही अटेंड करू शकता. ठीक आहे. ओके. भाग्यश्री मॅडम बोला. मॅडम मला लिंक येत नाही अजून व्हिडिओचं. काय लिंक येत नाहीये, ग्रुपमध्ये ऍड नाही होते. ग्रुपमध्ये ऍड नाही आहे, तर मी तुम्हाला नंबर देते, त्याला टेक्स्ट हा. मेसेज करा, कारण तो व्हॉट्सअप नंबर नाही आहे. 7356 मी खाली नंबर देते, नाही तर लोक केव्हाही कॉल करतात. मी खाली नंबर देत आहे, त्या हो. नंबरवर टेक्स्ट मेसेज करा, व्हॉट्सअप मेसेज नाही. 7356 या नंबरला टेक्स्ट मेसेज करा. ठीक ठीक आहे. आहे, चालेल. वैशाली कांबळे मॅडम बोला. हा मॅम, हॅलो. हा बोला. मला ना झोपेत म्हणजे आता तुम्ही पेन बद्दल सांगितलं, तर मला झोपेचा पण प्रॉब्लेम आहे. तर ते पण करू शकतो, तर मग कशा कमांड्स द्यायच्या, म्हणजे काय बोलायचं? मला शांत आणि गाढ झोप लागत आहे. झोपताना तोच विचार करायचा, नकारात्मक विचार लिहा, फाडा, जाळा, आणि मग रोज अफर्मेशन द्या की मला शांत आणि गाढ झोप लागत आहे. ओके ओके. आणि आता तेच माझं पण तेच आहे लिंक, म्हणजे मी त्या ग्रुपमध्ये ऍड नाहीये, तर त्या तुम्ही दिलेल्या नंबरवर मेसेज करू ना? टेक्स्ट काय करू? मेसेज, टेक्स्ट मेसेज करा. ठीक आहे. तो तेच. व्हॉट्सअप नंबर नाही आहे. ओके. हा 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 हा, ठीक आहे ठीक ठीक आहे. आहे. ओके, चालेल. हा हा, थँक्यू. नेक्स्ट, अजून कुणाचा काही प्रश्न आहे? एनी क्वेश्चन? एवढे टॉपिक झाले आपले. औरा, 7 चक्रा. व्हेरी गुड. कुणाचे काही प्रश्न नाही आहे म्हणजे ग्रेट. प्रशांत दानी सर बोला. माईक ऑन करा प्रशांत सर. हा बोला. मॅडम ते अफर्मेशन मनातल्या मनात द्यायचे का असं बोलून द्यायचे? नाही सर, मनातल्या मनात द्यायचं. फक्त आता कसं मी मनातल्या मनात अफर्मेशन दिलं तर तुम्हाला कसं कळणार नाही काय बोलायचं आहे, म्हणून मी जोरात बोलून दाखवते. तुम्हाला मनातल्या मनातच अफर्मेशन द्यायचे सगळे. आणि प्रत्येक वेळेस ते 21 वेळेस हात फिरवायचाच का? 21व्या हात फिरवल्यानेच एनर्जी 21 दिवस तरी फिरवायचा आहे, कारण 21व्या हात फिराल तेव्हा ते एनर्जी तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक्सपिरियन्स होणार आहे. ठीक आहे मॅडम, थँक्यू. ओके. बघा मॅडम, रेकी कुठलंही मॅजिक नाही आहे. काळा डाग चेहऱ्यावरचा नक्कीच कमी होऊ शकतो, पण त्याच्यासाठी रेकीचे सेकंड आणि फर्स्ट लेवल ही स्वयं शुद्धीकरण कालावधी मानल्या जाते. सेकंड आणि थर्ड लेवल मध्ये आपल्याला वेगवेगळ्या याच्यानुसार हिलिंग करायचं असतं. तर विचार करा की जर तुम्ही रोज हिलिंग केलं सिम्बॉल टाकून, तर नक्कीच तुम्हाला तिथे रिझल्ट येणार आहे. क्लिअर? त्याच्यासाठी तुम्हाला रेकीच्या पुढच्या लेवल जर तुम्ही केल्या तर तुम्हाला उत्तम रिझल्ट तिथे येणार आहे. लेवल 1 ही स्वयंशुद्धीकरण कालावधी असते. अर्णवी मॅडम बोला. अं, हा बोला. आणि त्या खरात काहीतरी क्वेश्चन आहे, पण बहुतेक त्यांना माईक करता येत नाही. जर तुम्ही त्यांचा क्वेश्चन घेतला तर मला चांगला म्हणजे सगळ्यांना छान होईल. त्यांना कोण? बहुतेक रेट करता येत नाही हँड. आणि त्या खरात मॅडमचा. हा, धन्यवाद. खरात मला दिसलं तर पाहिजे. हा, नाही, त्यांचा हात त्यांना करता येत नाही. आणि त्या मॅडम माईक ऑन करा. माईक वर तो क्लोज, माईक वरच्या बटनला हिट करा ना. बरोबर. हा बोला. झालंय. बोला, काय म्हणताय? आला हो हो, आलाय. बोला. मॅडम, मला ना खूप घाम येतो मॅडम. असा घाम येतो की पूर्ण ओली चिंब होऊन जाते. मॅडम, त्याच्यासाठी मी तुम्हाला मेडिटेशन देणार आहे एक 7 चक्रांचं. ते रोज रोज केल्याने तुमचा औरा जो आहे ती निगेटिव्हिटी निघते, चक्र बॅलन्स होतात आणि हळूहळू आपल्या शारीरिक आणि मानसिक लेवलच्या समस्या संपतात. ठीक आहे. तर मी परवा तुमचं चक्र ओके. ऍक्टिव्हेशनचं मेडिटेशन मी स्वतः घेणार आहे, आणि परवा तुम्ही जे आहे शुक्रवारी मी एक ऑडिओ पाठवणार आहे, तो तुम्ही घरी दैनंदिन प्रॅक्टिस करू शकता, किंवा मी दिलेल्या ऑडिओची पण तुम्ही डेली प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे.
ओके, थँक्यू. ओके, विवो नावाने जॉईन झालेले मॅडम अनम्यूट करा. हा बोला मॅडम, माईक ऑन करा. हा बोला. हॅलो मॅम, शक्तिपाताला जॉईन झाले नाहीये मी आज त्याचं काय 5:30 ला. पुढच्या बॅचला करा, नाहीतर सेकंड लेवलला ऍडमिशन घ्याल तर फर्स्ट लेवलचा राहिलेल्यांचा शक्तिपात मी करून देत असते. बरं बरं, ठीक आहे. ठीक आहे, दुसरा पर्याय Thank you. नाही आहे सध्या. बरं. पूजा नारकर. ऍक्च्युली मॅम मला विचारायचं होतं, मला नेहमी घबराहट किंवा मळमळ नेहमीच चालूच राहते, त्याच्यावरती कसं वर्क करायचं? आजार आणि निदान याच्यावर आपण उद्या बोलणार आहे. प्रत्येक आजारावर कुठे हात ठेवायचा, कसं हिलिंग करायचं, हा आपला उद्याचा टॉपिक आहे. ठीक आहे. ठीक आहे. ओके, प्रीती मॅडम, माईक ऑन करा. प्रीती मॅडम. हा मॅम, आला ऐकायला? हो मॅम, माझा हात दुखत होता, हात दुखायचा कमी झाला आणि मला झोप शांत लागते आता. असं एकदा आज आपण सुरुवात केलेली आहे. हळूहळू तुम्हाला त्याचे रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने जाणवतील आणि तुम्ही एक्सपिरियन्स करू शकाल की रिझल्ट किती छान तुम्हाला मदत करतात. हो मॅम, मला तर खूप फरक पडला. तुम्ही जेव्हा ते सकाळी सांगितलं तेव्हा मी अक्षरशः रडले. अजून आज हळूहळू तुम्ही 5:30 वाजता आपण फक्त स्टार्टिंग केलेली आहे. उद्या परवा अजून हा. 3 दिवस आहे आपल्याकडे. हो, आणि मला आत्ताच एवढा फरक पडलाय, मी अजून पुढचं शिकत जाईन तेव्हा सेकंड आणि थर्ड किती लेवलला फरक तुम्ही पडेल. शिकाल ना मॅडम, तर तेव्हा तुम्ही लोकांच्या हा. जीवनामध्ये नवा आनंद निर्माण कराल, नवे त्यांचे हो, प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकाल. खूप खूप, कारण मी सलून ओनर आहे, लेडीज सलून ओनर आहे. चला छान. ओके, ठीक आहे. थँक्यू मॅम. ओके, ऑल द बेस्ट. परी बोला, अनम्यूट करा. मॅम, मला खूप भयानक स्वप्न पडतात, तर मी काय करू? रोज थोडा उद्या सांगणार ना ते कुठे हात ठेवल्याने कुठले आजार ठीक होतात हे आपण उद्याच्या सेशन मध्ये बघणार आहे. आजार आणि निदान, तर त्याच्यात सगळे उपाय तुम्हाला दिले जाणार आहे. ओके, और किसी का कोई सवाल आज? चला, तर नवीन टॉपिक आता आपल्याकडे सध्या सुरू करायला नाही. उद्या आपण आजार आणि त्याच्या रेखीद्वारे उपाय, पहिला टॉपिक आपला हा राहणार आहे उद्या. त्याच्यानंतर दुसरं आपण लोकांना स्पर्शातून हील कसं करायचं. जर तुम्ही एखादी व्यक्ती आणली तर प्रॅक्टिकल आपण करणार आहे की तुमच्या स्पर्शातनं त्या व्यक्तीला पूर्ण ट्रीटमेंट देऊन तुम्ही कसं हील करू शकता. लेवल 1 नुसार ते टेक्निक आपण बघणार आहे आणि त्यासोबतच रेकी शिकण्याच्या पायऱ्या कोणत्या आहेत ते आपण उद्याच्या सेशन मध्ये बघणार आहे. ठीक आहे, परवा मी स्वतः तुमचं हिलिंग करून देणार आहे आणि परत या ऊर्जांचा टोटल उपयोग कसा करायचा, डिस्टन्स हिलिंगनी काय काय होतं ते आपण जाणून घेणार आहे. आणि फ्रायडेला मनी मंत्रा आणि तुमचे प्रश्न उत्तरे, डेली प्रॅक्टिस रेकीची काय करायची हे आपण बघणार आहे. ओके, लेवल 1 मध्ये सगळ्या गोष्टी शक्य नाही आहे. बिझनेस ग्रो होण्यासाठी 100% रिझल्ट येतो. आता माझे पुण्याला 23 मेला जो प्रोग्राम झाला, असे कितीतरी विद्यार्थी आहे जे 1 लाख प्लस वर काम करून राहिलेले आहेत. कीर्ती मॅडम, बिझनेस ग्रो होण्यासाठी मदत होते का? जर क्लास अटेंड करत असाल तर सांगा बरं. डॉक्टर कीर्ती भोसले मॅडम. कीर्ती मॅडम, माईक ऑन करा. क्लास 4:30 ते 5:30 असतो रोज आपला. कीर्ती मॅडम, आहात का क्लासमध्ये सध्या? चला, कीर्ती मॅडम मे बी नाहीये, माझा आवाज पोहोचत नाहीये. अजून कोणी रिपीटर आहेत का जुन्यापैकी स्टुडंट, कोचिंग पैकी जे लोक अर्निंग करतात आहे? आणि लेवल 1 ला आपले फार कमी रिपीटर्स असतात. तर कीर्ती मॅडम सध्या नाही आहे. उद्या जर त्या क्लासला असतील तर नक्की आपण त्यांना बोलायला लावू. ओके, सो आज आपण इथे थांबू. उद्या परत भेटू याच ऊर्जांसोबत. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करू हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.